हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. सर्वप्रथम 30 डेज 30 डिझाईन्स चॅलेंजमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. व्हिडिओज लेट होत आहेत त्याबद्दल सर्वांना सॉरी. पण आतापासून डेली येत जातील. तर येथे आपण मकर संक्रांतीसाठी वाण लागणार आहे त्यासाठी आपण डिझाईन्स पाहणार आहोत. तर या ठिकाणी आपण स्वस्तिकची डिझाईन पाहणार आहोत. खूप सिम्पल आणि ट्रेंडिंग आणि युनिक अशी डिझाईन आहे. थंबनेल पाहिल्यानंतर तर तुम्हाला समजून गेलीच असेल. पण त्याची सर्व काही मेजरमेंट इथे मी तुम्हाला सावकाश पद्धतीने दाखवून देईन. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. चला तर स्वागत आहे व्हिडिओमध्ये. तर या ठिकाणी मी अशा पद्धतीने 4.5 बाय 4.5 इंचाचा असा मी आयताकाराचा चौकोन आखून घेतलेला आहे. हे पास चारी बाजूने मी 4.5 अशी घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला स्वस्तिकचा आकार आखून घ्यायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला 1.5 इंचाचा मेजरमेंट घ्यायचं आहे. तर सावकाश दाखवते, तुम्ही पाहून घ्या आधी, मग तुम्ही करू शकता डिझाईन. तर हे बघा, खालच्या बाजूने वरच्या साईडने 1.5 इंच आणि आतल्या बाजूने 1.5 इंच अशी आपल्याला रेष ओढून घ्यायची आहे. ही एक साईड झाली. तर दुसऱ्या साईडनं पण आपल्याला तसंच घ्यायचं आहे. तर बाहेरून आपल्याला मध्ये 1.5 आणि त्यानंतर ह्या साईडनं पण आतल्या साईडनं 1.5 असे दोन्ही बाजूने 1.5 घ्यायचं आहे. आणि चारी कोपरे आपल्याला तशाच पद्धतीचे तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही चौकोन कोणत्याही साईजचा तुम्ही घेऊ शकतात. 6 बाय 6चा घेऊ शकता, 5.5 बाय 5.5 घेऊ शकतात किंवा 7 बाय 7 घेऊ शकता. तुम्हाला जेवढा मोठा तुम्हाला पाहिजे आहे त्या साईजनुसारही तुम्ही डिझाईन तयार करू शकतात. फक्त साईज घेते वेळेस जो आतला 1.5 इंचाचा माप आहे त्याचा तिसरा भाग घ्यायचा आहे आपल्याला. इथे पाहू शकता तुम्ही 4.5 बाय 4.5चा आपण तिसरा भाग घेतलेला, 1.5 सॉरी, चुकून इथे थोडी आपली मिस्टेक झालेली आहे. तरी आपल्याला वरून खाली जायचं आहे, तेव्हाच ते आपल्याला स्वस्तिक तयार होईल. तर हे पहा, अशा पद्धतीने मी 1.5 घेतलेला आहे. व्हिडिओ तुम्हाला समजून जाईल अशाच पद्धतीने मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आतल्या बाजूने पण 1.5 आणि बाहेरून पण आपल्याला 1.5 अशा पद्धतीने आपल्याला हा स्वस्तिक आखून घ्यायचा आहे. तर आता ह्याची आपण कटिंग करून घेऊन पुन्हा उलनने आपल्याला चिटकावून घ्यायचं आहे. तर मी ते कटिंग करून घेते आता. तर मी अशा पद्धतीची आता कटिंग करून घेतलेली आहे. सो आता पुढे आपण डिझाईन उलनसाठी लागणारे कलर, या ठिकाणी आपल्याला 2च कलरची डिझाईन आहे. तर 2 कलरची डिझाईन तुम्ही कोणत्याही पद्धतीने तयार करू शकतात. पण इथे हळदी कुंकासाठी आपण यूज करत आहोत, त्यामुळे मी इथे स्पेशल हळदी कुंकू समारंभासाठीच मी येल्लो आणि रेड कलर 2 कलर यूज करणार आहे. जेणेकरून ते हळदी कुंकू पण दिसलं पाहिजे आणि काहीतरी युनिक पण दिसलं पाहिजे. त्यामुळे तर याचा उपयोग कशासाठी केला जातो तेही मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पाहून घ्या. तर इथे आपल्याला बॉर्डर रेड कलरनं देऊन घ्यायचं आहे. तुम्ही कोणत्याही कलरनं शेड देऊ शकतात, पण इथे मी रेड आणि येल्लो 2 कलर यूज करणार आहे. ते या व्हिडिओमध्ये आधीच सांगितलेलं आहे मी. तर हे बघू शकतात, मी रेड कलरनं बॉर्डर पूर्ण करून घेत आहे. अशाच पद्धतीनं आता पुढे आपल्याला येल्लो कलर यामध्ये यूज करायचा आहे. तर अशाच पद्धतीने मी पूर्ण रेड कलर देऊन घेतलेला आहे, पाहू शकतात. अशा पद्धतीने स्वस्तिक तर आपला थोडाफार तयार झालेला आहे, आकार दिसतच असेल तुम्हाला. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी येल्लो कलरनं पूर्ण आतमध्ये राऊंड पूर्ण भरून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ जरा लेट पोस्ट झालेले आहेत, कारण थोडं माझ्या मागे पण थोडं सिस्टरचा मुलाचं दवाखाना लागला होता. त्यानंतर थोडेसे आम्ही पण सुट्ट्या असल्यामुळे फिरायला गेलो होतो बाहेर, त्यामुळे व्हिडिओ करणं शक्य झाले नाही. सॉरी. मी बोलले होते की 30 डेजमध्ये आपल्याला 30 डिझाईन पाहिजे आहेत, पण शक्य नाही होऊ शकलं. पण ठीक आहे, आपण 30 डेजमध्ये नाही तर नाही, पण जे काही दिवस लागतील आपल्याला त्या दिवसामध्ये आपण 30 डिझाईन्सचा टार्गेट तरी आपण पूर्ण करणारच आहोत. 30 डिझाईन्स मी तुमच्यासोबत आणणार आहे. कोणत्या कोणत्या डिझाईन्स असतील, काय काय नाही, ते तुम्हाला नक्की पाहायला भेटतील. माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जेणेकरून तुम्हाला माझे नोटिफिकेशन येईल, त्यासाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. आणि प्लीज एक लाईक करा. आणि तुम्हाला जे कोणते व्हिडिओ पाहायचे असतील त्याबद्दल मला कमेंट करून विचारू शकतात, सांगू शकतात की ताई मला हे व्हिडिओ पाहायचे आहेत. तर मी त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. तर अशा पद्धतीचा आपल्याला ही डिझाईन तयार झालेली आहे. सो ही डिझाईन कशी वाटते त्याबद्दलही मला कमेंट करून सांगा. तुमच्या कमेंट ही खूप महत्त्वाच्या आहेत. कमेंटनुसारच मी व्हिडिओ करत असते.
तरी पाहू शकतात अशा पद्धतीने मी अजून आउटलाईनमध्ये रेड कलर यूज करत आहे, जेणेकरून ते अजून उठावून दिसेल. अशाच पद्धतीने मी चारी बाजूने रेड कलर थोडा थोडा यूज करत आहे. तरी बघा पूर्ण झाल्यानंतर डिझाईन अशी काहीशी दिसेल. सो तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि तर आपण ही डिझाईन हळदी-कुंकवासाठी वगैरे खूप छान दिसेल देण्यासाठी, किंवा याच्यावरती आपण गणपती कोणत्याही पूजेमध्ये वगैरे ठेवण्यासाठी खूप छान असे ठेवू शकतात, मूर्त्या वगैरे ठेवू शकतात. अशा पद्धतीने डेकोरेशन करू शकतात. कशी वाटली काय नाही नक्की कमेंट करा. चला बाय.